तर आता मी आहे तळे बाजार इथे आणि या ठिकाणी मुलांचा आठवडी बाजार भरलेला आहे. तर बघू शकता संपूर्ण इथे मुलं बसले आहेत आणि छान छान अशा गावठी पालेभाज्या आणि गावठी भाज्या तसेच रानभाज्या इथे मुलं विक्रीसाठी बसलेत. रानभाज्या घेऊन बसलेली आहेत. अरे भेंडी कशी आहेत? 20 रुपये आणि कारली? 100 एक कारली कशी आहे? 20 रुपये. तर मी आता ही भेंडी आणि कारली घेते. कारली कशी आहेत रे? 20 रुपये. हा हा. किती घेऊ? हे घे. हे शेगलाची भाजी कशी आहे? तर या ठिकाणी मी शेगलाची भाजी घेतली. तर या ठिकाणी मुलांनी अळमीची पण भाजी आणलेली आहे. त्याचप्रमाणे फोडशीची पण भाजी आहे आणि या ठिकाणी काटलं पण आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी भारंगीची भाजी आहे. हे नाव काय ग तुझं? तर या ठिकाणी भरपूर अशी अळमी पण आहेत. मोहरीची भाजी आहे. केळीचं बोंड आहे. हे काय रे? अळूवडे नाही, हे वेगळं आहे. नाव काय त्याचं नाही माहिती. आणि या ठिकाणी कुड्याच्या शेंगा पण आहेत, तर बघू शकता. तर या ठिकाणी चिबूड पण आहे. आणि कसा आहे का तो? 100 रुपये. तर या ठिकाणी फणसुले पण आहेत. अगं फणसुला कसं आहे? हे 80 रुपये आणि हे 90 आणि 100. चिकू आहेत, केळी आहेत. फणसुला कसं देणार नक्की? हे 5 एक 80 रुपये आणि हे 90 आणि 100. तर पाहू शकता फणसुले किती छान असे म्हणजे विक्रीसाठी आहेत आणि त्याची किंमत पण खूप चांगली येते. अगं फणसुला कसा आहे? आणि नाव काय तुझं? सई. तर कितीला देणार नक्की? 40ला देणार. हे घे. अरे या भाजीचं नाव काय? कसली? सोनूलाची. काय तर खरं सांग. काय याचं काय भाजी पकोडे बनवतात काय? आणि ह्या ठिकाणी आहे भेळीचं दुकान. कशी काय भेळ दिलात? नाव काय तुझं? खूप सुंदर असा महात्मा गांधी विद्या मंदिर इथे छान असा रानभाजीचा महोत्सव, रानभाजीचा बाजार बसलेला आहे, ते पाहू शकता. तर या ठिकाणी मी भरपूर अशी रानभाजी घेतलेली आहे. अगं इडल्या कशा आहेत? आणि नाव काय? मुळ्याची भाजी कशी आहे? मुळ्याची भाजी 20 रुपये. नाव काय तुझं? थँक्यू. नको रे बाबा. हे घे तुझे 20 रुपये. अजून त्याचे ना प्रत्येकाचे 2 रुपये. हे अडसाळा कसं आहे? हा हा. पैसे सुटे आहेत ना? तर एक काम कर माझं, हे 10 घे, नंतर 10 घरी देते. हा 100 आहेत का सुटे? तर चला आम्ही निघालो घरी.